सत्तरीतील आंबेली गावात किंग कोब्रा पकडल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा किंग कोब्राला पकडण्यात आलाय। झरमे गावात 12 फुटांचा किंग कोब्रा पकडण्यात आलाय। सर्पमित्र योगेश गवस यांनी ही कामगिरी केली असून या किंग कोब्राला जेरबंद करून नंतर त्याला सुरक्षित जंगलात सोडल्याचं समजतंय। सरपटणारा प्राणी कोणताही असो, आपल्याला त्याच्यापासून सर्वात जास्त भीती वाटते। सापाचं नाव ऐकल्यावर बरेच लोक घाबरून जातात। साप बाजूने जरी सरपटत गेला तरी आपली बोबडी वळते। भीतीने ती वाट सोडून आपण दुसरीकडून जाणं पसंत करतो। आता कल्पना करा, जर तुमच्या समोर अचानक साप आला तर तुम्ही काय कराल? नक्कीच तुम्ही घाबरून जाल, कारण आपल्या सगळ्यांना हे माहीत आहे की साप हा खूप विषारी प्राणी आहे, ज्याच्या विषामुळे लोकांचा मृत्यू देखील होऊ शकतो। पण फक्त प्रशिक्षित लोक साप, नाग, मगर अशा प्राण्यांना हाताळू शकतात। असे लोक सापाला जराही न घाबरता त्याच्याजवळ जातात किंवा त्याला हाताने पकडतात। असेच काही फोटो समोर आलेत, ज्यात एका व्यक्तीने सापाला मोठ्या कौशल्याने पकडलंय। हे फोटो पाहून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल। हे फोटो आहेत सत्तरी तालुक्यातील झरमे गावातील। काही दिवसांपूर्वी आंबेली सत्तरीत 12 फुटांचा किंग कोब्रा पकडण्यात आल्याची घटना ताजी असताना झरमे गावात 12 फूट लांबीचा किंग कोब्रा पकडण्यात आलाय। किशोर गावस यांच्या घरात हा कोब्रा लपून बसला होता। याची माहिती मिळाल्यानंतर गावातील सर्पमित्र योगेश गावस यांच्याशी संपर्क करून त्यांना ताबडतोब बोलावून घेण्यात आलं। योगेश गावस यांनी 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या किंग कोब्राला जेरबंद केलं। पकडण्यात आलेल्या या किंग कोब्राला म्हादई अभयारण्यात सोडून देण्यात आल्याची माहिती मिळतीये। बहुसंख्य लोक सापापासून 4 हात लांब राहतात, पण काही लोक असे सुद्धा असतात की ते सापाला अजिबात घाबरत नाहीत, उलट सहजपणे त्याला पकडू शकतात आणि अनेक लोकांचे प्राण वाचवू शकतात। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह। ऐडोणा वासियांना सध्या पाणी टंचाईची समस्या भेडसावते, त्यामुळे स्थानिक त्रासलेत। त्यात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी। तुम्ही पळयला आसतले जे मेन पायपलायन हांगर फुटलेली आसा आणि हेचेर जवळ जवळ 5-6 दीस जाले हांवें व्हिडिओ एक केल्लो, फेसबुकार लायव्ह केल्लो आणि तशेंच अवेरनेस केल्ले की हे इतके वेस्टेज जे उदीक जाता मेन पायपलायनीक फुटोवन, आणि हो जो व्हाळ तुम्ही पळयला आसतलो, हो व्हाळ पावसानूच व्हांवता, बाकी ह्या दिसान तो सुकता, उदीक बिदीक कांय आसना। म्हटल्यार हे तुम्ही आतां पळोवंक शकता की ऑलरेडी हेका हे पावसाचे उदीक काय हे आता नळाचे उदीक येता तेच कळना आमकां। पावस पडनासतना इतके जर पावसाचे उदीक म्हणीत हे एक अशें दिसता की आयकूंक सुद्धा पावस नासतना इतके उदीक वेस्ट जाला ते। तशेंच हांव एक रिक्वेस्ट करता, आमची जी आता न्यूली इलेक्टेड MLA जी आहा तेतूंत हांवें ऑलरेडी आमी ती अवेरनेस करपाक एक सगळ्यांक घेवन येयल्ली आमच्या विलेज पंचायतीच्या हॉलान। तेन्ना ते दीस हांवें अशेंच सांगलेलें की जे आमचे जे ऑफिसर्स आहात ते आमचे सदांच फोनाक निग्लेक्ट करतात। ते आमचे फोन जेन्ना आमी अशें जाले न्हू, आमी तेन्ना तांकां फोनाचेर सांगता की अशें कितें एक पायपलायन फुटला, कितें अडचण जाला, उदीक लोकांक येना। तुमकां खबर आसतली की हांगा रे पळय सगळे जमलेले आहा ते ह्या वाड्यांचे सगळे लोक, तांकां आतां 8 दीस जाले उदीक येना आणि हे ऑलरेडी हांगर उदीक वेस्ट जाता। कितले दीस उदक वेस्ट जाता? आता जवळ जवळ 8 दीस जाले हे उदीक वेस्ट जाता। हेची तक्रार तुम्ही केल्ली? ऑलरेडी आमी सांगलेले, एक फोन केल्यार ते आमचे निग्लेक्ट करता, ते आयकून घेयना, फोन घेयना, कांयच घेयना। म्हणटकूच आमी आता लोकांनी सुद्धा आवाज करून करून आता एक रिक्वेस्ट आमचो आहा की न्यूली इलेक्टेड जी MLA आहा तिका आयचे आयज एक रिक्वेस्ट आहा की बाबा तिणी येवन ह्या व्हिडिओच्या माध्यमांतून हांव तांकां सांगूंक सोदता की तशेंच हांव थँकफूल म्हणटा जे आयज रिपोर्टर जे येयल्ले आसा ते आमचे कडेन की हे आमचो इश्यू घेवपाक आनी हायलायट करपाक
की हे वेस्टेज इतके उदीक वेस्ट जाता पळय न्हू, आमकां एक टायम ह्या दिसांनी पिवंक उदीक आसना आनी हे इतके वेस्ट उदीक जाले म्हणटून आमकां अशें दिसता की दुख्ख दिसता की जे सरकार म्हणटा फ्री उदीक ते अशें फ्री करप न्हू, फ्री उदीक ते अशें सोडप न्हू, फ्री लोकांक जे दिवपाचें आसता, फ्री जर म्हटलें जाल्यार लोकांक प्रत्यक्षान घरांनी पावोवपाचें आसता, की अशें न्हू की व्हाळांनी सोडप उदीक आनी ते वेस्ट जावप. आता एक महत्त्वाची बातमी. येत्या मंगळवारपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन केवळ 2च दिवसांचे असणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 मार्चला मुख्यमंत्री लेखानुदान मंजूर करून घेणार आहे. सरकार स्थापनेनंतर होत असलेल्या पहिल्या अधिवेशनात केवळ सरकारी कामकाज केलं जाणार अशी माहिती विधानसभा सचिव नम्रता उल्मन यांनी दिली आहे. असेंब्ली सेशन अनाउन्स जाला बिझनेस कितें आसतलो, व्हॉट विल बी टुडेज बिझनेस? 2 दीस सेशन आसतलें 29th and 30th March. Starting we'll have the election of speaker, then we'll have the governor's address. Then the third item will be nomination of members on the panel of presiding members. Then we'll have obituary and congratulatory references. Then assent to bills. The next day it will be supplementary demands for grants and the connected appropriation bills. Magigir presentation of the annual financial statement. Then vote on account for the year 22-23 will be taken up, and the Goa appropriation, the connected bill on vote on account. Magir there will be nomination on the members of Business Advisory Committee. Then there will be valedictory remarks by the Honorable Speaker. Only 2 days session. There will be no question hour for this session. No, Okay. I will read out. There will be suspension of rules under Rule 306 of the Rules of Procedure and Conduct of the Business of the Goa Legislative Assembly. The motion will be in these words. This House resolves that in the current session of the House, only government business will be transacted during the session and no other business whatsoever, including questions, calling attentions, and any other business to be initiated by a private member, will be brought before or transacted in the House during the session, and all relevant rules on the subject in the Rules of Procedure and Conduct of Business of this House will hereby stand suspended to that extent. राज्यातील जागृत देवस्थान म्हणून समजल्या जाणाऱ्या सत्तरी तालुक्यातील कोपार्डेच्या श्री ब्राह्मणी महामाया देवस्थानचा पारंपरिक शिगमोत्सव हा आगळा वेगळा असतो. या पारंपरिक उत्सवाची सांगता न्हावणोत्सवाने करण्यात येते. हाच न्हावणोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पाहुयात कोपार्डे सत्तरीतील पारंपरिक न्हावणोत्सव आणि देवाचे कळस. सत्तरीतील कोपार्डेचे श्री ब्राह्मणी महामाया देवस्थान हे गोमंतकातील त्वचा रोगावर तीर्थस्थान म्हणून ओळखलं जातं. या देवस्थानचा पारंपरिक उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. एकूण 5 दिवस चालणाऱ्या शिमगोत्सवात चोरोत्सव, करवल्या, घोडेमोडणी, पालखी उत्सव असे विविध पारंपरिक उत्सव साजरे केले जातात. यंदाही शेकडो वर्षांची परंपरा जपत पारंपरिक न्हावणोत्सव साजरा करण्यात आला. न्हावणोत्सव साजरा करण्यामागची कथा सांगताना असं सांगितलं जातं की कोपार्डे गाव आधी एका ठिकाणी वसला होता. तिथून काही कारणास्तव लोकांनी हा गाव दुसऱ्या ठिकाणी वसवला. शेकडो वर्षांपूर्वीची ही घटना आहे. पण आजही शिमगोत्सवात गावचे लोक आधीच्या ठिकाणी देवाचे कळस घेऊन जातात आणि न्हावणोत्सवा दिवशी ते कळस पुन्हा गावात घेऊन येतात. महत्वाची गोष्ट म्हणजे न्हावणोत्सवा दिवशी जे तीर्थ तयार केलं जातं ते पुढं वर्षभर वापरलं जातं. शेकडो वर्षांपासून ही परंपरा रूढ झालीये.
या पारंपरिक उत्सवांमध्ये काही प्रमाणात बदल घडवून आणले असले तरी याच्या पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीला कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही याची काळजी घेण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून या गावातील तरुणाई मोठ्या प्रमाणात या मिरवणुकीमध्ये सहभागी होते. त्यामुळे या मिरवणुकीला एक विशेष प्रकारचं आकर्षण निर्माण होतंय. दरवर्षी या उत्सवाचं स्वरूपही वाढतंय. पूर्वीच्या आदली राती आम्ही बैठक बसता आमची आणि आम्ही ती कमिटी जी आसा आणि हे जे कळस घेतात ती चौगुले म्हणटा आम्ही ताका ते चौगुले आम्ही थंय मानी त्यांच्या घरा कडेन वता पयलीं देवळांत वचून तो वाजयता आमी आमचें काय म्हणपाचें आहा ते म्हणोंक हांवें तुमकां नाका ते म्हणपाचें त्या देवळा कडेन वाजय हे देवळा कडेन आनी तेंचे प्रत्येकाचे आमच्या माना प्रमाणे आमी तेंच्या घरा कडेन वता वाजयता आनी ही तांकां 7 जाणांक ती कुगत म्हणून आमी तांकां वाडटा आणि ती आमी ते जे चौगुले आसा ते हे सगळे शिगम्यातले सगळे ते पळयता जे देव ह्या वटेन त्या वटेन घेवन भोंवपाचे बिवपाचे सगळे आमी गांवकाराच्या फाटल्यान आसतलेच पूण हे काम तेच करता. तेज्या उपरांत ते जाले उपरांत ते आमची पयले दिसा आमची होळी दुसरे दिसा आमचे चोर आनी होळी दुसरी होळी घालता आमी थंय तिसरे दिसा आमची पालकी घोडेमोडणी पिणेकार म्हणल्यार ते हांगा येता आनी घोडे येता हांगा आमी हांगासर नाचता. पयलींचो गांव आमचो हो हांगा काही तरी कारणाक लागून आमचो गांव मागीर थंय गेलो ते आतां आसा थंय आनी इतले आमी करता आनी ती पेंडेकार जाले म्हणटा दुसरे दीस घोडे मागीर करवल्यो देव म्हणजे हे आतां आमी आतां देव आमी आतां हांगा हाडले ते काल देव जाले आज हांगा येयले आमी आनी हे हांगासून न्हावण जाणट्यान जे केन्ना हे केलें ते सांगणे सांगता आमी सांगणे तुमी आतां सांगूंक ना पयलींच देव आमचे हे जाले पूण आमकां हे दिले त्या पासून सांगणे सांगतना आमकां 12 म्हयन्याचो एक शब्द आमकां दी म्हणटा हांगा बाळा गोपाळाक हांगासर लोक जमलेले आहा सगळे तांकां आमकां दी म्हणून आमी तेचे कडेन मागून घेतात ते बरोबर अवसर उबो जाता आनी आमकां दिलो शब्द 12 म्हयन्याचो म्हणटा ते आनी आमी ते हें करता आनी न्हावपाक वयता सगळे दिले ते आनी न्हाता सगळे शुद्ध करता कपडे हांगा वयले सगळे भिजयता आनी हांगासर मागीर हे आमी आतां हे न्हावण हे पयलींचे आसा ते आमी हें करता विचारी कोण कोण राहता न्हू तांकां आमी ते घालता परस्पर आमी तेजो हें करता. तुमच्या कोपाड्या गांवान अशें न्हावण्याचें एक जगभर प्रसिद्ध म्हणून अशें एक वैशिश्ट आसा ते कितें वैशिश्ट तुमचें हेच ते म्हणजे जैविका वरसून ते अमृत केले तेचे जर साप चावलो जाल्यार हे आमी घालता आमी दोतोरा कडेन वचना जावं गोंयचे भायले लोक येयले तर पयलींच जर ताका जर घातले जाय जाल्यार डॉक्टर करपाक 3 दीस घेतल्या पुरो 3 दिसान तो बरो जाता. आता इंजेक्शन केल्या उपरांत मागे गेलो मागीर 15 दिसांनी हाडला वयता 15 दीस हाडटा कोण म्हयन्यान हाडटा 3 म्हयन्यांनी हाडटा मागीर टायम वयता पूण तरी आसतना हे घातल्या शिवाय तो शुद्ध तेजे हें जायना क्लियर जायना तेजे डॉक्टरा कडल्यान हें जाता. आमी अशें आयकलां की ज्या लोकांक स्कीन डिसीज जाता त्या लोकांक हे तुमच्या नांवान उपयोगी पडटा. आतां सुद्दां आसा तो येयल्लो आहा की आतां कालचे योग गेलो आतां हे 4 दीस जाले गेला आतां शिगम्या लागून सद्या एकच जोडपें आसा हांगा जाल्यार बाकी तूं आतां हाल्ली आसलो एकटो हांगासर केळीन म्हणटा केळी तो गेलो बरो जावन गेलो तो ड्रायव्हर तो जांकां डॉक्टरांनी सांगलां की तुमचे स्कीन डिसीजाक लागून पांय सुद्दां काडचे पडटा आणि ते सुद्दां बरे जावन गेल्ले आसा अशें म्हण आयकलां हांगासर. गेल्या वर्साचो एक धनगर कुणकुबेचो ताका केर हॉस्पिटलांसून ताका पांय काडूंक म्हणून सांगलो आनी ताका कोणी तरी सांगलें की कोपाट्या वच आनी ते देवीचे तीर्थ घे तूं बरो जातो हांगा बरो जावन गेलो 3 महिने रावलो 6 महिने रावलो तेजो पांय असो वांकडो बरें जाल्लो मागीर तो सामको आस्ते आस्ते मागीर तेका सामको तेजे उपरांत येयला तो सारको म्हणजे कळना ताका पांयाक कितें जाला म्हणून इतलो बरो आतां येता तो हांगासर अशें तोच अशें म्हणनाकात तुमी वर्साक असले केसी 10 तरी येता आनी बरें जावन वयता पांय काडपाचें पूण मातशें चड्डीच वयता तांकां चड्डी हें जालें ते डॉक्टराक वयता मातशें चडी लागता आनी मातशें डायबिटीज आहा जाल्यार तशें मातशें जाता लागता. म्हणजे हांवें अशें आयकलां की तुमच्या गांवांत जर असो व्हडलो सोरोप बीन जर असो चावलो जाल्यार तुमी डॉक्टरा कडेन वचना तुमी तुमच्याच गांवांत तेजी ट्रिटमेंट करता. जे चावल्या बरोबर आमचे अशें जाणटेचे हें आहा अनुभव आहा की चावल्या बरोबर तेज्या वयर तकलेचेर हें दवरूंक जाय वजन दवरता आनी ते बांदता तेका आमी हें करता तीर्थ घालता रावता व्हडलो सो चावनी खूब जाणां आहा आमच्या गांवांत सुद्दां आसा बरी जाल्ली. ऐडोणा वासियांना सध्या पाणी टंचाईची समस्या भेडसावते त्यामुळे स्थानिक त्रासलेत. त्या जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी. तुम्ही पळयला आसतले
जे मेन पायप लायन हांगर फुटलेली आसा आनी हेचेर जवळ जवळ 5-6 दीस जाले हांवें व्हिडिओ एक केल्लो फेसबुकार लायव्ह गेल्लो आनी तशेंच अवेरनेस केल्ले की हे इतके वेस्टेज जे उदीक जाता मेन पायप लायनीक फुटोवन आनी हो जो व्हाळ तुमी पळयला आसतलो हो व्हाळ पावसानूच व्हांवता बाकी ह्या दिसांनी तो सुकता उदीक बिदीक कांय आसना म्हटल्यार हे तुमी आतां पळोवंक